बावले काढा म्हणतात आता. बावले घेऊन जा म्हटलं आडून, भाऊचा मुंडू भरून आलाय. तुमच्या माता मावल्या सुंदर स्वरात रडतात आहे की नाही. मना राम का कथा पंढरपूरले गय नामई मना राम. बर ते ना जसा माणूस येतो तसंच रडतात ते. जर कोणी पुढारी आला ना मना राम ना झेंडा कटा दवडी गया बाई मना राम. त्या राम दिवसातून 4-4 झेंडे बदलोय माय. जसा माणूस तसा रडता. एक दुकानदार होता तो आणि साखरचा व्यापारी होता. तो वारला. त्याची बायको कशी रडत होती. दुसरा व्यापारी आला त्यांच्या घरी. ते म्हणे साखरनी कोणती कशी दशी गई व म्हणे माय. म्हटलं साखरनी कोणती नाही, मीठ ना खडा होता तो. साखरनी कोणती नाही होती ते, मीठ ना खडा होता. असं जाता जाता तुम्हाला थोडा वेळ, जास्त वेळ घेत नाही मी आज, कारण वातावरणही खराब आहे. पहिलेच देवाने हजेरी लावली, अजून परत गोंधळ होण्याच्या आत आपल्याला आपला कार्यक्रम फार आनंदात आणि व्यवस्थितपणामध्ये आपल्याला या ठिकाणी थांबायचा आहे. म्हणून प्रत्येकाला मी एक सांगेल, संसारामध्ये वावरत असताना आपण प्रत्येकाने आपल्या आई आणि वडिलांची सेवा करायला पाहिजे. ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईची किंमत, आणि ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत काय असते. हो, अरे सूर्य जो असतो ना आपला, आज मावळलेला सूर्य कदाचित उद्या तुम्हाला परत दिसेल, पण ह्या जगातून जर आपली आई निघून गेली ना ती आपल्याला कधीच भेटू शकत नाही, कधीच प्राप्त होऊ शकत नाही. कारण आई आपल्याला जी जीव लावते ना, जेवढं प्रेम करते ना तेवढं प्रेम आपल्याला कोणीच करत नाही. ती गाय जशी त्या वासराला जीव लावते, जशी अंबरडा फोरते ना, तशीच आपली माय असते. माय म्हणजे काय असते सांगू तुम्हाला. आंधळ्याची काठी असते ना, आंधळा मनुष्य त्याच्या हातात जशी काठी त्याचा आधार असतो ना, तो त्या काठीला जेवढा जीव लावतो ना तशी ती माय आपल्याला जीव लावते. आईबद्दल बोलावं तेवढं कमी महाराज. आईला उपमा द्यावी ना तेवढी फारच कमी. आपल्या जीवनातून आपली आई गेली की समजून जावं की आपल्या जीवनातला आपला हा प्रेमाचा समुद्र आटला. हो, प्रेमाचा समुद्र आटला. बाप विनाकारण चिडचिड करतो, लेकरांना मारतो, तर बघा तुम्ही ती आई कशी आवरते. नका 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 मारू, त्याला नका अडवू. त्या लेकरा करता ती आई मार खाते महाराज. हो, आपल्यासाठी जी मार खाते ना आपल्या बापाच्या हातचा, ती आपली आई असते. मला असं वाटतं आईला कुठलीही उपमा द्या ती कमीच पडेल. आईला तुम्ही समुद्राची उपमा द्या पण तीही फिकी आहे. कारण का सांगू, समुद्राचं जे पाणी असते ना ते कसं असते, ते असते खारट. समुद्रामध्ये सगळ्या नद्या जाऊन मिळतात. नद्या जाऊन कोणाला मिळतात, समुद्राला. पण नदीचा एक वाईट गुणधर्म असा आहे की ज्या नदीचं पाणी गोड असते ना त्या समुद्रामध्ये सामावल्यानंतर तो समुद्र त्या गोड पाण्याला खारट करून टाकतो. म्हणून आई, तुला समुद्राची उपमा सुद्धा देऊ नये. आई, मला असं वाटलं की तुला सूर्याची उपमा द्यावी, पण सूर्यही तुझ्यासमोर फिका आहे. कारण का सांगू, ज्या वेळेस दुपार होते ना, दुपारच्या 12 वाजेचा सूर्य जर तुम्ही पाहिला तर किती तापतो तो, किती तापतो. आपण उभं नाही राहू शकत तेवढ्या तापमानामध्ये आपण उभं नाही राहू शकत. तो सूर्य तापतोय, पण आमची आई आमच्यावर आजपर्यंत कधीच तापली नाही. म्हणून मला असं वाटतंय की आई, तुला सूर्याची उपमा सुद्धा नको. आई, मला असं वाटतं
की तुला गुलाबाच्या फुलाची उपमा द्यावी, पण ते गुलाबाचं फुल सुद्धा कमी पडेल. कारण का, त्याच्या देठाला काटे आहेत. पण तुझ्यापासून आजपर्यंत आम्हाला एकही काटा टुसला नाही ग आई. आम्हाला असं वाटते की तुला चंद्राची उपमा द्यावी, पण तुम्हाला सांगू, त्या चंद्रालाही काळा डाग आहे. चंद्राला काळा डाग आहे की नाही? चंद्रालाही काळा डाग आहे. आई, तू जेव्हापासून आमच्यावर प्रेम कर, आमचा जन्म झाला ना तेव्हापासून तू आम्हाला एवढा जीव लावला, एवढा जीव लावला की तुला कुठे नाव ठेवावं, एवढाही नाव ठेवावं एवढा डाग तेवढा सुद्धा नाही. आणि त्या चंद्राला तो डाग आहे म्हटलं. आईचं प्रेम कसं असते सांगू तुम्हाला. आईचं प्रेम आहे ना, आईचं प्रेम आहे ना, गंगेपेक्षा निर्मळ असते. कसं? गंगे हे पेक्षाही निर्मळ आमच्या आईचं प्रेम आहे. गंगे हो नहीं निर्मळ प्रेम, अशी आईची माया, अशी आईची माया. तळहाताचा पाळणा, नयनाच्या या ज्योती, 32 दारा अमृत पाना, रोज तुला पाजिते, किती तुला सांभाळीते. लहानाचा तुझ मोठा करोनी, झिजविली काया, अशी आईची माया. हो अशी आईची माया, अशी आईची माया. अशी आईची माया असते. जागेपणी स्वप्नात सोहळा तुझा मी पहाते, उंच मनोरे रचते रचविते, बाग तुझी फुलविते, दुःख किती मी सहते, तुझ वीण नाही चैन जराही, माझ्या भोळ्या या मनाला, अशी आईची माया. हो अशी आईची माया, अशी आईची माया. अशी आईची माया असते महाराज. तरी काही लोकांना आईची कदर नसते. तुम्हाला सांगू, कुठल्याही खेड्यात जा तुम्ही, खेड्यामध्ये जा तुम्ही, प्रत्येकाच्या गोठ्यात गाय आणि घरात माय दिसेल. शहरात तसं पाहायला मिळत नाही. आता लोक एवढी शिकली ना,
त्यांना मुलांसाठी तर अजिबात वेळ नाही आणि मायबापांसाठी तर अजिबात नाही. दिवसभर त्याची आई कामाला जाते, त्याचा बापही कामाला जातो, मुलं शाळेत, शाळेतून दुपारी घरी आले की सांभाळायला एक आया लावलेली असते. आया, आया समजते का तुम्हाला? एक बाई असते, तिला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो की तू आमच्या मुलांना सांभाळायचं. हो, कदर नाही राहिली. जे लोक मुलाबाळांची कदर नाही करत ते आई वडिलांची काय करणार आहे? आजकाल पहा तुम्ही, धुळ्याला वृद्धाश्रम आहे, त्या धुळ्याच्या वृद्धाश्रमाला एकदा भेट दिली मी. तिथे मी विचारलं ना की का हो तुमचा मुलगा काय करतो. एक आजी होती, जखड म्हातारी होती. तिला विचारलं, म्हटलं आजी तुमचा मुलगा काय करतो. ती म्हटलं काय करता. म्हटले महाराज, कर्माचे भोग आहे, भोगावे लागतील. ती सांगू लागली माझा मुलगा डॉक्टर आहे. म्हटले त्याला दुसऱ्याची इलाज करायला वेळ आहे, पण त्याची माय सांभाळायला त्याला वेळ नाही. किती वाईट वाटत असेल तुम्हाला ऐकून? तुम्हाला ऐकून एवढं वाईट वाटते? ती आजी स्वतः ते जीवन जगते, तिचं मन काय म्हणत असेल, त्या आईचं मन काय म्हणत असेल? त्या वृद्धाश्रमात गेल्यानंतर बऱ्याच जणांना भेट दिली. त्यानंतर तिथे मला असं माहिती पडलं की तिथे कोणाचे मुलगा डॉक्टर आहेत, कोणाचे वकील आहे, कोणाचे इंजिनियर आहे, पण तिथल्या एकाही म्हाताऱ्याने किंवा म्हातारीने मला असं सांगितलं नाही की माझा मुलगा शेतकरी आहे. भाग्यवान आहे आपण की आपले मुलं शेतकरी आहेत. तुम्हाला सांगू का, स्वाभिमान वाटतो. अशा वृद्धाश्रमांमध्ये जाऊन पहा तुम्ही, ते तेच सांगतील डॉक्टर आहे, वकील आहे, शेतकऱ्याचं नाव कधीच घेणार नाही. भाग्यवान आहे शेतकरी की जे आई वडिलांची सांभाळ करतात. शेतकरी कोणाकोणाची सेवा करतो माहिती तुम्हाला? एक गोठ्यातली गाय, एक धरणी माता, ही पण आपली आई आहे. एक गोठ्यातली गाय, एक धरणी माय आणि एक घरातली माय. आणि म्हणून आज आहे ना, शेतकरी जो आहे ना तो पोटभर खातोय. कोरोना जेव्हा आला ना तेव्हा पहा तुम्ही, सगळ्यात जास्त हाल कोणाचे झाले होते? हे इकडे तिकडे गेलेले